त्यांना एका फेकू पनोतीची पाठराखण केलेली आहे आणि ती पाठराखण करत असताना त्यांनी केलेले जे दावे आहेत, त्यांनी जे सांगितलंय, एक आहे धादांत खोट्या प्रवर्गात ते बोलले आहेत, तर दुसरं जे आहे ते आता जागतिक कीर्तीचे एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांना नोबेलमध्ये नामांकन करावं असा देखील प्रस्ताव मी महाराष्ट्राचा नागरिक, भारताचा नागरिक या नात्यानं ठेवत आहे. कारण त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी एक सिद्धांत मांडला. डॉक्टर अमर्त्य सेन यांनी एक सिद्धांत मांडला आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा आधार त्यांचा ते संशोधन ठरलं. ते पुढे भारतरत्न देखील झाले आणि विकासाचं एकक, विकास कसा मोजावा हे डॉक्टर अमर्त्य सेन यांनी सांगितलं आणि तो मोजत असताना वेगवेगळे जे निकष आहेत त्या निकषाचाही आपसूक जन्म त्या ठिकाणी झाला. मात्र आज देवेंद्र फडणवीसजी बोलत असताना सांगितलं की दारिद्र्य रेषेच्या खाली जाणे आणि वर येणे हे निरंतर कुठेतरी एक प्रक्रिया आहे आणि जी लोक गेलेली आहेत खाली तीच वरती येतात आणि वरती आहेत तीच खालती येतात जात आहेत असं सांगत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर गरिबी जी आहे तिचं निर्मूलन केलं असं सांगितलं. मात्र 80 कोटी लोक ही विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून जे रेशन घेत आहेत याचा पडलेला त्यांना विसर होता. हा त्यातला एक संशोधक म्हणून असणारा त्यांचा एक मोठा दावा आहे आणि या संशोधनाकरता त्यांना नोबेल मिळावं अशी शिफारस या अनुषंगानं आम्ही कुठेतरी करत आहोत. दुसरा विषय जो आहे तो त्यांनी सांगितला की स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी केली, म्हणजे खोटं बोला आणि रेटून बोला असं आपण ऐकलं होतं. मात्र धादांत खोटं बोला, लोकांना मूर्ख समजा आणि अकलेवर आमचीच मक्तेदारी आहे या आविर्भावामध्ये ते जे बोलले आहेत त्या निमित्तानं त्यांना कुठेतरी आरसा दाखवणं ही गरज आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वात 2014 पर्यंतचं एक सरकार होतं 2004 पासूनचं आणि या काळामध्ये स्वामीनाथन आयोगाची गठन करण्यात आलं. मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते, शरद पवार साहेब हे कृषी मंत्री होते आणि यावेळेस स्वामीनाथन आयोगाला त्या आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत या काँग्रेसच्या कार्यकाळात स्वीकारल्या आणि त्या शिफारशीच्या अनुषंगानं कुठेतरी वाटचाल करत असताना सत्तांतर झालं. स्वामीनाथन आयोग काय सांगतो तर मूळतः त्याच्या खूप डिटेल्स आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी वाचले का नाही वाचले माहीत नाही. अण्णा हजारेही आता कानोसा घेऊन स्वामीनाथन आयोगावर विचारल्यावर असा आता प्रतिक्रिया ते द्यायला लागले, त्यामुळे आता त्यांचाही त्याचा विसर एकेकाळी त्याचा डिंडोरा पिटत असणारा त्यांनाही पडलाय. मात्र स्वामीनाथन आयोगाचा आम्ही एक वेगळ्याने प्रकाशन हे काँग्रेस पक्ष त्या आयोगाचा ज्या शिफारशी त्याचे करणार आहोत. यापूर्वी देखील त्या पुस्तिका स्वरूपात काढल्या होत्या. मात्र त्याचा आशय जो आहे तो हा आहे की शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ होईल आणि ती उत्पन्नामधली आहे. लागत मूल्याच्या आधारावर दीडपट भाव देऊन शेतकऱ्यांना हे नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य होतं. मात्र स्वामीनाथन आयोग जो आहे हा गुंडाळून मोदी सरकारने ठेवला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता जर शिफारशी आम्ही लागू केल्या आणि स्वामीनाथन आयोग लागू केला असं म्हणत असतील तर आपले मुख्यमंत्री हे खोटारडे आहेत हे वेगळ्याने सांगण्याची आता आवश्यकता राहिली नाही. ज्यांच्या प्रदेशामध्ये कांदा 1 रुपयाने 2 रुपयाने 3 रुपयाने विकला जातो, जिथे कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, अशा ठिकाणी स्वामीनाथन आयोग लागला असं सांगितलं जातंय. त्यामुळे या खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची माफी मागावी ही आमची असणारी भूमिका आणि मागणी आहे. दुष्काळाच्या सावटामध्ये आम्ही पूर्ण तयार आहोत असं राणा भीमदेवी थाटामध्ये आज जे मुख्यमंत्री बोलले त्यांच्याबद्दल पण त्यांनी जरा कानोसा घ्यावा. कारण राजा आंधळा, बहिरा आणि मुका आहे. राज्यकारभार कसा चाललाय हे समजत नाही. पहिलेच्या काळात राज्यात काय चाललंय नेमकेपणाने हे बघण्याकरता राजे रजवाडे वेषांतर करून फिरायचे. आपले मुख्यमंत्री जे आहेत हे वेषांतर करतात, कुठे ते हुडी कॅप बिडी कॅप घालून एकदम ते जातात असं ऐकिवात आहे. मात्र ते दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याकरता जातात. त्यांनी या राज्यामधला शेतकरी जो आहे हा लाईनीत उभा आहे. खरीप हंगामाचं कुठल्याही पद्धतीचं नियोजन झालेलं नाही. नवीन पीक पद्धती काय ते सांगितलं गेलं नाही. जी टंचाई आहे बी बियाणे खताची 12-12 वाजेपर्यंत लाईनी लागलेल्या आहेत. व्यापारी जे आहेत ते लिंकिंग करून जे आहे ते विकत आहेत. हा एकंदरीत असणारा जो सगळा महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे आणि त्यामध्ये मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या उपलब्धीच्या अनुषंगाने जो डिंडोरा पिटला जातोय
हा वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये मांडावा. वेगवेगळे पॅरामीटर्स आहे जगमान्य, त्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, हंगर इंडेक्स आहे, हॅपीनेस इंडेक्स आहे, मुलांचा शाळाबाह्य मुलांचा आकडा आहे, किती शाळा बंद झाल्या त्या आहेत, उच्च शिक्षण 12वी पास झाल्यानंतर मुलं किती पुढे जातात आहे, 10वीचं ड्रॉपआउट काय, 12वीचं काय, ग्रॅज्युएट किती होतात आहे, शिकलेल्यांना किती रोजगार मिळतात आहे, या सगळ्यांचं विश्लेषण 12 वर्षाचा एक मोठा काळ मिळाल्यानंतर करावं. किती बांगलादेशींना वापस पाठवलं, किती रोहिंग्यांना वापस पाठवलं, याचा देखील आकडेवारी त्यांनी यासोबत सगळी सांगावी. बोलायचा भात आणि बोलायचीच कडी असं न करता आता तरी 12 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह सगळ्या उपलब्धींच्या अनुषंगानं देशाच्या पंतप्रधानांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या देशाच्या नागरिकांना अवगत करावं आणि त्यांची जी श्वेतपत्रिका आहे ती प्रकाशित करावी. एवढंच या निमित्तानं काँग्रेस पक्षाचा आज मुख्यमंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं काँग्रेसची भूमिका आहे आणि मागणी आहे. शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा असा त्यांच्याकडून प्रस्ताव आलेला आहे का? तुमचं हायकमांडशी काही याबाबतीत बोलणं झालंय का? अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या सुरू आहेत. गेल्या मागील काही वर्षांपासून अशा प्रकारची जी चर्चा आहे ती कानावर आहे. या संदर्भामध्ये दिल्ली स्तरावरून पक्षश्रेष्ठींनीच या संदर्भात बोललेलं हे उचित राहील. मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष या नात्यानं मला ज्यावेळेस विचारतील किंवा विचारला गेलं त्या संदर्भात मी माझी आणि पक्षाची भूमिका जी आहे ही सांगेल आणि सांगितली. या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी गटाचं काय होईल या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मात्र अजित पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी आहे हा भारतीय जनता पक्ष गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही आणि तो येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षात विलीन होईल हे मात्र निश्चित. अर्ध्यापेक्षा अधिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अर्ध्यापेक्षा अधिक आमदार जे आहेत हे भाजपच्या नांदी लागलेले आहेत. भाजपमध्ये शरीराने आणि मनाने केव्हाचेच गेलेले आहेत, शरीरानेच जाणं बाकी आहेत. तो पक्ष गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या याच प्रश्नाच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काँग्रेस दुःख जहाज आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की 12 वर्षापूर्वी काँग्रेस मुक्त भारत अशा प्रकारच्या वल्गना आपण केल्या होत्या. आज भाजपच्या विरोधात एकच सक्षम पर्याय हा काँग्रेस आहे. ज्या राहुल गांधींच्या बद्दल आपण अपप्रचार केला आज मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहे आणि हा एकमेव खमका पक्ष आहे अशी असणारी आज काँग्रेस पक्षाची स्थिती आहे. आणि तुम्ही आम्हाला काय दुप्त जहाज म्हणता? काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात तुम्ही जर तुमच्याच मंत्रिमंडळामध्ये मागे वळून पाहिलं तर आता भारतीय जनता पक्ष आणि तुमचंच मंत्रिमंडळ हे काँग्रेस युक्त झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेस ना डुबतं जहाज आहे ना उगवता सूर्य आहे. काँग्रेस 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 म्हणजे काँग्रेस आहे आणि काँग्रेसचा आणि भारताचा डीएनए हा एक आहे. जब तक सूरज चांद रहेगा काँग्रेस और भारत का चोली दामन का साथ रहेगा. प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्हाला राष्ट्रवादी सोबत आलेलं चालेल का? विलीन झालेलं तुम्हाला चालणार आहे का? शरद पवार काही ज्या गोष्टींच्या अनुषंगानं अद्याप कुठली चर्चा जी आहे ही अधिकृत स्वरूपाची सुरू झाली नाही त्याच्यावर जरतरच्या अनुषंगानं बोलणं हे योग्य ठरणार. परंतु तुमचे नेते मात्र या संदर्भात भूमिका म्हणतात. नाना पटोले म्हणतात की यापूर्वी देखील अशा पद्धतीचा प्रस्ताव आलाय. मग प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला राष्ट्रवादी संपर्क न साधता नाना पटोलेंशी संपर्क साधता येतो. आपण कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरी माझं त्याच्या संदर्भातलं पहिलं जे उत्तर आहे त्याच होतेच माझं उत्तर येते. अशी माहिती मिळते की तुमच्या पक्षाचे म्हणजे ज्यांचा उल्लेख होते वारंवार नाना पटोले ते आज दिल्लीत गेले आहेत आणि तुमची तक्रार करण्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांच्या काळामध्ये बरेच जण पक्ष सोडून गेले. 3 महत्वाच्या निवडणुकांमधून माघार घ्यायला लागली काँग्रेसला. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ योग्य नाही अशी तक्रार करण्यासाठी ते दिल्लीत गेले त्याची माहिती मिळते. नाही, या सगळ्या निराधार अशा प्रकारच्या अफवा आहे. काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाला सोडू की पळ करून सोडत आहे आणि मागचा संपूर्ण महिना आणि त्याआधीचा संपूर्ण काळ हा काँग्रेस ही रस्त्यावर उतरून आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक सक्षम पर्यायाच्या माध्यमातून आता समोर येत असताना हा अपप्रचार जो आहे हा सत्ताधाऱ्यांच्याच माध्यमातून हा कुठेतरी सुरू आहे. अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट आणि कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही. मी देखील काल दिवसभर दिल्लीत होतो आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या एकंदरीत कामकाजाच्या संदर्भामध्ये समाधान व्यक्त केलं गेलं. सातत्याने जे आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनाच्या अनुषंगानं कौतुक देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचंही कुठेतरी हे झालं. ही सर्व असणारी एकंदरीत परिस्थिती आहे. पण आता विधान परिषदेच्या ज्या 9 जागा तुम्ही लढवल्या
ते जे उमेदवार होते त्या उमेदवारांची नावं निश्चित करताना तुम्ही स्थानिक पातळीवरच्या कुठल्याही नेत्यांना म्हणजे त्यांना विचारलं नाही किंवा त्यांच्याशी त्यांना दूर ठेवून तुम्ही स्वतः निर्णय घेतले अशी तक्रार तुमच्या हायकमांडकडे केली. नावं आलेली आहेत, त्यामध्ये नावं नाना पटोलेंचं आहे, विजय वडेट्टीवारांचं आहे, यशोमती ठाकूरांचं आहे, वर्षा गायकवाडांचं आहे. आणि हायकमांडनं तुम्हाला काही त्या बाबतीत विचारणा केली का? तशी हे तक्रार झाली? अशा प्रकारची चर्चाच हास्यास्पद आहे. नावं ठरवण्याचे अधिकार विकेंद्रीकरण स्वरूपामध्ये प्रदेशाध्यक्ष असल्याच्या नात्यानं मी घेतलेली भूमिका की प्रत्येक विधानसभेकरता एक आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं आणि काँग्रेसचा ए फॉर्म बी फॉर्म म्हणजे सिम्बॉल जो आहे हा देखील त्यांच्याकडेच पाठवण्यात आला होता आणि त्यांनी उमेदवार सर्वांशी चर्चा करून एकमताने ठरवावा आणि त्यांनी ठरवलेल्या उमेदवाराचंच नॉमिनेशन त्यांनी करावं ही प्रदेशाध्यक्षा नात्याने मी घेतलेली भूमिका होती. त्यामुळे नाव ठरवण्याचे अधिकारच हे आमचे स्थानिक पातळीवरच्या आमच्या नेत्यांना होते. त्यामुळे नाव प्रदेश पातळीवर ठरले नाही, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी ठरवले नाही, तर आमच्या त्या जिल्ह्यातल्या निरीक्षकांनी आणि स्थानिक नेत्यांनी नाव ठरवलेले होते आणि त्यांनी सुयोग्य स्वरूपामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य ती नावं निवड करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. अमरावती विधान परिषदेचे तुमचे जे उमेदवार आहे ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, ते ऑनलाईन प्रचार करत आहेत. मात्र मुख्यमंत्री याचं म्हणताना बोलले आहेत की त्यांनी जनतेशी संवाद साधण्याच्या ऐवजी पक्षातील नेत्यांसोबत संवाद साधावा. त्यांचा जो अंतर्गत वाद आहे तो पक्षातील नेत्यांसोबत आहे. वाद जो आहे याला वाद म्हणणं चुकीचं ठरेल. एकंदरीत जी काही परिस्थिती ती आपल्या समोर आहे आणि या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल अमरावती या ठिकाणी त्या क्षेत्राच्या त्या जागेच्या ज्या काँग्रेसच्या निरीक्षक आहेत, अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्य यशवंत ठाकूर यांच्या नेतृत्वात संपूर्ण अमरावती या ठिकाणची आमची काँग्रेसची नेते मंडळी, तिथले 2 जिल्हाध्यक्ष, त्यांनी तिथले माजी आमदार, तिथले खासदार, माजी मंत्री या सर्वांनी एकत्रित बसून या संदर्भात नेमकेपणानं काय करावं या संदर्भात काल चर्चा केली आहे. 1-2 दिवसात ते अंतिम निर्णय त्यांचा जाहीर करतील. मात्र जे ठाम आहेत का तुम्ही म्हणताय की आता 1-2 दिवसात निर्णय घेतला जाईल, नेमकं काय परिस्थिती आहे? तेच आता तिथे स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वानी या संदर्भामध्ये भूमिका ठरवणार आहे आणि त्यांनी ठरवलेल्या भूमिकेला प्रदेश पातळीवरून स्वीकारला जाईल ही एकंदरीत परिस्थिती आहे. मात्र उमेदवारांनी पण आरोप केलेले आहेत. यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतले. यशोमती ठाकूर म्हणतायत की उमेदवारांनी अशा प्रकारचे आरोप कुठे केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे की ठिकठिकाणी भारतीय जनता पक्ष जे आहे यांनी घोडेबाजार लावलेला आहे. त्यांनी मतदारांना जे आहे पक्षाचा कुठलाही असो सरसकट कर्जमाफी या सरकारने केली नाही. मात्र सरसकट जो आहे हा घोडेबाजार करता पैसे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा घाट हा घातला जात आहे. मुळात या 17 जागांच्या अनुषंगानं आपण जे प्रश्न विचारतात ते बरोबर आहे. मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर जे आहे त्याचा शोध हा तुम्हाला मला आपल्याला सर्वांना घेतला पाहिजे. राजकीय पक्षा नात्यानं आम्हाला तर जरूर त्यावर बोललोच पाहिजे. मात्र मूळ मुद्दा हा आहे की फार कमी मतदार आहे आणि गेल्या 18 वर्षापासून आपण पाहतोय की यामध्ये मोठा घोडेबाजार चालतो. तर यामधला घोडेबाजार जो आहे तो सर्वस्कृत आहे. या निवडणुकीत उभं राहायचं तर 50 कोटी रुपये तुमच्याजवळ असले पाहिजे अशा पद्धतीनं खुल्याम जे बोलल्या जात आहेत. एवढा मोठा पैसा असणारा जो माणूस आहे नंबर 2चा असेल त्याला सत्ताधारी जे ते दाबतात अशा स्वरूपाची देखील चर्चा आहे. मात्र या चर्चेमध्ये आपण गोलगोल किती दिवस फिरणार आहोत. मुळात या निवडणुकांमधला मतदार हा वाढला पाहिजे. तो कसा वाढेल तर या निवडणुकीमध्ये केवळ नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद एवढेच सदस्यांचं मतदान त्यामध्ये असतं. पंचायत समितीचं देखील मतदान नसतं. तर कर्नाटकामध्ये जशा पद्धतीने निवडणुका होतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तशाच पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य हा देखील मतदार आपल्याला त्यामध्ये वाढवावा लागणार आहे. कारण एवढ्या कमी मतदारांची खरेदी विक्री जी चालते ही आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहावी लागते. न्यायदेवतेच्या तरी डोळ्यावर पट्टी, हातात तराजू आहे. मात्र कार्यकर्ते असतील, राजकीय पक्ष असतील, सार्वजनिक जीवनातले सर्व कार्यकर्ते असतील, माध्यमांचे प्रतिनिधी असतील, आपल्याला हा उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतोय. त्यामुळे ग्रामपंचायतचे सदस्य हे मतदार जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या चर्चा या थांबणार नाही. त्यामुळे जो सिलेक्टिव्ह जो मतदार आहे या मतदारांची संख्या वाढवली पाहिजे. ग्रामपंचायतचा सदस्य जो आहे हा पण स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी आहे.
तो देखील 73व्या घटना दुरुस्तीनंतर संवैधानिक एका पदावर निवडून आलेला आहे आणि तो देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचा तेवढाच महत्वाचा प्रतिनिधी आहे जेवढा जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिका सदस्य आहे. त्यामुळे एकंदरीत ही संख्या जोपर्यंत ग्रामपंचायत सदस्यापर्यंत आपण नेणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा हीच चर्चा चालणार आहे. आणि आता हे चक्र अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने फिरतंय की सत्ताधारी जे आहे त्या सत्ताधाऱ्यांना त्याचा दरवेळेस ऍडव्हान्टेज मिळणार आहे. त्यामुळे ही राजकीय भारतीय जनता पक्ष जो पक्ष आहे हा अधिक भ्रष्ट आहे. आणि अधिक भ्रष्ट आहे का म्हणतोय, कारण हा जो मतदार आहे सध्या 17 ठिकाणच्या निवडणुकीमध्ये हा कोण आहे, तर ज्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी बघितलं की कॉलर पकडून आणली, विड्रॉल केला गेला, कुठेतरी पैसे देऊन विड्रॉल केल्या गेले, पेटी बंद केल्या गेली, पैसा फेक तमाशा फेक हा जो ड्राईव्ह चालला त्यातून हा मतदार आलेला आहे. आणि या मतदारातून या निवडणुका होत असताना याचं एवढं विकृत जे स्वरूप आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हे दुरुस्त करायचं असेल तर आगामी ज्या निवडणुका होतील, पुढच्या कोणत्याही निवडणुका होतील, माझी सरकारला विनंती आहे, फार कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सत्ताधारी या नात्याने एक बिल आणावं आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांना, पंचायत समितीच्या सदस्यांना यामध्ये थेट मतदानाचा अधिकार द्यावा. तेव्हा कुठे या निवडणुका फ्री अँड फेअर स्वरूपात होतील. आता मॅनेज निवडणुका होतात आहे, आता ब्लॉक केल्या जात आहे, आता सहलीला सदस्यांना घेऊन दिला जात आहे आणि नगरसेवकांना पैसे द्यायच्याऐवजी विरोधातल्याच जे उमेदवार आहे त्यांनाच एक रक्कम देऊन विड्रॉल करा, असं जे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे लोकशाही वाचवण्याकरता आणि स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वपूर्ण एक भाग आहे. 73व्या घटना दुरुस्तीनंतर तर अधिक व्यापक सत्तेचं विकेंद्रीकरणाचं प्रारूप स्वरूप त्यांना आलेलं आहे. त्यामध्ये ही दुरुस्ती केल्याशिवाय आता आपल्यापुढे गत्यंतर नाही. हे त्याचा या सर्व प्रश्नांचं खरं उत्तर हे आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीवरती एक दावा केलेला आहे की आम्ही कोणतीही अतिशयोक्ती न करता शेतकरी कर्जमाफी केलेली आहे आणि कोणतीही निवडणुका ज्या आहेत त्या डोळ्यासमोर आम्ही ठेवल्या नाही. मुख्यमंत्र्यांनी कदाचित त्यांच्या शासनाने निर्मित केलेला GR वाचला नसेल आणि तो न वाचल्यामुळे अटीशर्ती ठेवलेल्या नाही असं ते बोलले असावेत. त्यामुळे अज्ञानातून ते बोलले असावेत किंवा दादांत खोटं ते बोलत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या एका शेतकऱ्याला बैल दिला होता, तो बैलच आजारी पडला, त्यामुळे शेतकऱ्यावरती पुन्हा त्या बैलावरती खर्च करावा लागला आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना 2दा आदेश त्यांना दिला. बोलायचा भात बोलायची कडी हीच त्यांची रीतभात आहे. आता दुसरा जो बैल देतील तो मार्का देऊ नका म्हणजे मिळवली. सर, एक महत्वाची घटना पश्चिम बंगालमध्ये घडलेली आहे. अलीकडेच पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका झाला, भाजप सत्तेत आलं, परंतु पश्चिम बंगालच्या अलीपूर भागामध्ये एका इमारतीला आग लागली. त्या इमारतीमध्ये जवळपास 4000 EVM मशीन्स ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत. तर या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरतीच पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की आता निवडणूक म्हणजे निष्पक्षपणे होतात. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही एकच आहेत आणि हे निवडणूक आयोगानेच मागच्या काळामध्ये भाजपचा शिक्का असणारे काही पत्रक हे प्रकाशित करून, काही परिपत्रक प्रकाशित करून या माझ्या वक्तव्याला दुजोराही दिलेला आहे. फ्री अँड फेअर निवडणुका होण्याचा काळ हा संपलेला आहे. TN सेशन यांच्यानंतर जी शिस्त निवडणुकांना जी लागली होती ती आता पुन्हा हस्ताकडे जात आहे आणि या कॅप्चर निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये आपण ईव्हीएमचं सांगता तेही मोठे संशयास्पद आहे. ईव्हीएम जाळून टाकल्या असं जे बोललं जातं ते खरं आहे. वोट चोरी होती आहे हे खरं आहे. आता तर अधिक पुढे गेले, विड्रॉल कशा पद्धतीने केल्या जातात हे आपण बघतोय ते देखील खरं आहे. आणि आता पुढची पायरी म्हणजे आता थेट सीट चोरी झालेली आहे. मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा जो अर्ज ज्या पद्धतीनं जो रद्द ठरवला गेला याचा अर्थ काय की उद्या आता तुम्ही आपले घरं आणि आपल्या संपत्ती पण जातील की काय असं बोललं तरी अतिशयोक्ती होणार नाही. कारण जो FIR दाखलच झालेला नाही त्याचा एका प्रायव्हेट फौजदारीच्या नोटीसचा कांगावा करून त्या ॲफिडेव्हिटमध्ये कुठे पण नोटीसचा उल्लेख करावा हा कॉलम नाही. तुमच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगानं किंवा तुम्ही निर्दोष सुटलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगानं माहिती भरा असं सांगितलेलं असा कॉलमच नाही. मात्र असा कॉलम नसताना अशा एका नोटीसवर, आणि मला तेही आपल्याला सांगू द्या की कोणतं ऑब्जेक्शन घ्यायचं तर त्या नोटीसची जी सर्टिफाईड कॉपी आहे ती तुम्हाला सादर करावी लागेल. या निवडणूक आयोग या रिटर्निंग ऑफिस समोर कुठलीही सर्टिफाईड कॉपी नव्हती. व्हॉट्सअप कॉपी जी आहे त्या व्हॉट्सअप कॉपीवर एक रिटर्निंग ऑफिसर जर अर्ज बाद करत असेल
तर निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतोय याचा फार पुढचा पुरावा आपल्याजवळ आलेला आहे. आणि आता लोकशाही वाचवण्याकरता आपण सर्वांनी, काँग्रेस पक्ष आम्ही सर्व काही करू हा आविर्भावात आम्ही अजिबात नाही. भारताच्या तमाम नागरिकांनी, माध्यमांनी आणि एकंदरीत सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन आता लोकशाही तुम्हाला आपल्याला वाचवली पाहिजे. आणि निवडणूक आयोगाचा ला जे वेठीस धरल्या जात आहे नवे तर निवडणूक आयोगाला जे भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेलं आहे यापासून मुक्तता निवडणूक आयोगाची झाली पाहिजे. अशोका प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची आता नियुक्ती करण्यात येणार आहे. उज्ज्वल निकम तर खासदार देखील आहेत, मात्र आता त्यांची नियुक्ती अशोक खरात प्रकरणामध्ये करण्यात येत आहे. कोणते वकील काय नेमतात आहे ते आपल्या ठिकाणी आहे. मात्र महाराष्ट्राचे जे कायदा मंत्री आहेत, महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत, जे स्वतःला रामशास्त्री प्रभूने समजतात, त्यांनी या प्रकरणाचा नीट तपास तर आधी करावा. सिलेक्टिव्ह ज्या काही व्हिडिओज आहेत त्या सिलेक्टिव्ह व्हिडिओजवर ती जी कारवाई केली जाते ही चुकीची आहे. त्यांना त्यांच्या मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला दाबण्याकरता त्यांनी या खरात प्रकरणाचा उपयोग केला हे सर्वश्रुत आहे. एकंदरीत मुख्यमंत्र्याचा जो जामतारा होता, जे बोगस कॉल सेंटरचं जे एक रॅकेट चालवलं जात होतं, त्यातून काळा पैसा जो होता हा पांढरा करण्याचं काम खरात करत होता. तिथपासून तर सर्व जे व्हिडिओज आहेत त्या सर्व ज्या व्हिक्टिम्स आहेत त्यांच्या सगळ्यांची चौकशी होऊन हा खरात प्रकरणाचा तपास आणि शोध व्हायला पाहिजे होता. मात्र या प्रकरण कुठेतरी दाबल्या जात आहे. याच्यात काही लोकांवरच कारवाई केल्या जात आहेत. एकंदरीत त्यातला जो ब्लॅक मनी आहे, त्यातला जो जामताडा प्रकरणातला कॉल सेंटरचा जो पैसा आहे हा बाजूला केला जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री जेही कोणाला त्या ठिकाणी कायदा मंत्री म्हणून पाठवत आहेत त्या प्रकरणाला रफादफा करण्याच्याच अनुषंगाने त्यांनी उचललेले पाऊल आहे. त्यामुळे रामशास्त्री प्रभूनेच्या थाटामध्ये त्यांनी न राहता आता कुठेतरी घाशीराम कोतवाल म्हणून देवेंद्र फडणवीसांचा कारकीर्द आहे हेच या खरात प्रकरणाच्या अनुषंगानं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सर, मुंबईमधल्या खरं तर भू गल्लीचा हा सगळा प्रोजेक्ट जो आहे जवळपास 110 एकरचा सगळा क्लस्टर प्रोजेक्ट आहे तो आता महादेव रियालिटी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला देण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय. कशा पद्धतीने बघता की मुंबईमधल्या ज्या करोडो अब्ज रुपयांच्या ज्या जमिनी आहेत त्या मोठ्या उद्योजक व्यावसायिकांना दिल्या जातात? ही सर्वस्कृत आहे आणि दुर्दैवाने यामध्ये सातत्याने मी बोलून देखील कुठलाही फरक परिणाम दिसत नाही. एक मोठं आंदोलन नव्हे तर आता क्रांतीच्याच दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. मुंबई जी आहे ही 3 लोकांच्या घशात टाकल्या जाते. 2 दिल्लीचे लाडके राष्ट्रीय सेट आहेत तर एक महाराष्ट्राचा सेट आहे. त्यामुळे या सगळ्यांना या जमिनी बहाल केल्या जात आहे की इमान जमिनी म्हणून दिल्या जात आहेत. आपण या ज्याचा उल्लेख केला मी त्यांची नावं घेतले तर माझं बाईट माध्यमांमध्ये फिरणार नाही म्हणून समजणेवाले को इशारा काफी निदान हे तरी प्रसारित होईल अशी मी आशा बाळगतो. मात्र एक राष्ट्रीय सेट जो आहे हा मलबार हिलमध्ये त्यांचा बंगला आहे. त्या बंगल्याच्या बाजूला सर्व्हंट क्वार्टर करता यावे म्हणून बेस्टची आणि महावितरणची जी जागा आहे ती गिळंकृत करायची आणि तिथे त्यांच्या बंगल्यात फरशे पुसणारे, त्यांच्या स्वयंपाक करणारे जे आहेत त्यांच्या घरी जी उजुरी करण्याकरता जो स्टाफ आहे हा तिथे राहावा याकरता एक मोठी जी जमीन आहे शासकीय ही देखील या राष्ट्रीय सेटला देण्याचा घाट हा कुठेतरी सरकारने घातलेला आहे. अति तिथे माती एवढंच या निमित्ताने मी म्हणेल. सर, महसूल मंत्री बावनकुळे यांनी अलीकडे एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की मुंबई म्हणजे रेडी रेकनर करायच्या संदर्भातला हा निर्णय आहे. एकीकडे एकाच भागामध्ये स्लम एरियाज असतील त्यांना वेगळ्या रेडी रेकनर दर देण्यात येतील आणि गगनचुंबी इमारती आणि इमारती ज्या भागात असतील तिथे एक वेगळ्या रेडी रेकनर दर देण्यात येतील. हा निर्णय कशा पद्धतीने बघताय? हा सरकार धार्जिना निर्णय आहे की लोकांसाठी? नाही, हा सरकार धार्जिना नाही, हा व्यापारी धार्जिना निर्णय आहे. आणि जसं आलं आमच्या मनात जसं येईल तशा पद्धतीने आम्ही राज्यकारभार चालू यातली ही असणारी रीत आहे. संजय राऊतांनी एक सकाळी महत्वाचा आरोप केलेला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले जर पक्ष आहेत ते पुन्हा जर एकत्र येत असतील तर काँग्रेस मजबूत होईल आणि आमच्यासारख्या प्रादेशिक पक्ष देखील मजबूत होतील असं ते म्हणतायत. कसं पाहताय त्यांनी त्यांचं मत आणि भावना व्यक्त केली आहे. वर्धापरिवर झाला राष्ट्रवादीचा, त्याच्यामध्ये सुमित्रा पवार यांनी पक्षामध्ये हस्तक्षेप टाळण्याने वगैरे अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं. पण अर्थ खातं जे आहे ते सुमित्रा पवार यांना जवळपास महिन्याने आज पण त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलंय की माझ्याकडे सध्या अर्थ खातं आहे. या स्टेटमेंटला तुम्ही कसं?
हे सर्वस्कृत आहे की भलेही काँग्रेसला आज मुख्यमंत्री डुबत जहाज म्हटले असतील, मात्र काँग्रेसच या देशातली आशा एकीकडे आहे, तर भारतीय जनता पक्ष जी आहे त्यांच्याबद्दल पण मला विधान करू द्या की भारतीय जनता पक्ष ही मित्र पक्ष आणि विरोधी पक्षांची नेते खाणारी चटकीन आहे आणि त्या चटकिनीने आता अर्थ खातं पण जे आहे हे मित्र पक्षाचं हे गिळलेलं आहे आणि चटकींनी एकदा काही खाल्लं की ती वापस देत नाही, हा असणारा इतिहास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तो पक्षच जो आहे हा आता तिकडे भारतीय जनता पक्षाकडे सरकणार आहे. आपण एका अर्थ खात्याची काय बात करताय? सर, इंडिया अलायंस के जो सहयोगी दल है वो कांग्रेस से जुड़ने की बात जब हो रही है तब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का कहना है कि कांग्रेस एक जुटती नहीं है, उसमें कोई अपना पैर नहीं रखेगा. इस पर क्या करेंगे आप? कांग्रेस मुक्त भारत का की सौगात देकर डिंडोरा पीटकर अच्छे दिन का गाजर दिखाते हुए 12 साल पहले मोदी सरकार और भारतीय जनता पक्ष जो है पार्टी जो है देश में और राज्य में आई, मगर वो कांग्रेस मुक्त देश कर नहीं पाई, बल्कि कांग्रेस ही एकलौती आशा अब देशवासियों की और गणतंत्र लोकतंत्र की है. तो दूसरी तरफ भारतीय जनता पार्टी जो है वो चेटकीन है, दूसरी पार्टियां निगलने वाली, खाने वाली, दूसरी पार्टी की नेता खाने वाली जो दल है, उन्होंने कांग्रेस के बारे में चिंता करने की आवश्यकता नहीं, क्योंकि कांग्रेस इस देश के डीएनए से उभरी हुई पार्टी है और कांग्रेस का और इस देश के आम आदमी का और हमारी गंगा जमीनी तहजीब की, हमारी धरोहर का चोली दामन का साथ है. शरद पवार की पार्टी जो है वो का भी कोई प्रस्ताव आया है कांग्रेस से कि वो कांग्रेस क्या कोई बातचीत चल रही है अभी? मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं. ये अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के पर नहीं इस पर टिप्पणी करना उचित रहेगा. अगर महाराष्ट्र में इस तरीके से सोचा जाए एनसीपी और अदर पार्टीज को लेकर तो आपकी राय क्या रहेगी? मैं मेरी राय मेरी पार्टी के भीतर रखूंगा, इसके पहले भी रखी है. क्योंकि उनके नेताओं ने भी इनकार पूरी तरह से नहीं किया है. वो कह रहे हैं कि हो भी सकता है, नहीं भी हो सकता है. इसके पहले भी संजय राउत कह रहे हैं कि जब विचारधारा दोनों की एक है तो एक उन्हें होकर बीजेपी का मुकाबला करने में क्या बुराई है? सब्र रखिए, आगे आगे देखिए क्या होता है. सर, सुप्रिया सुले भी कह रही है कि संजय राउत जो सलाह दे रहे हैं और शरद पवार जी के नेतृत्व में अगर ये चीज आगे बढ़ानी है तो इसके बारे में सोचा जा सकता है. वो मेरे बड़े भाई की तरह उनकी सलाह बहुत गंभीरता से लेते हैं, तो वो डिनाई भी नहीं कर रही है. तो उन्होंने बड़ी भाई के नाते उनसे उनकी सलाह जो है वो उन्हें स्वीकारी है, तो और एक दूसरे भी कोई भाई है ऐसे भी मेरे सुनने में आया था. अब वो उनकी राय है, उस पर मैं क्या टिप्पणी जो करूं. महाराष्ट्र की पार्टी है, आप महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष है, आप लोगों को कोई ऐतराज होगा उनके मर्जर से? मैं मेरे पार्टी के भीतर मेरी जो राय है वो मैंने रखी हुई है और दोबारा मांगेगी तो मैं जरूर रखूंगा. दूसरी बात है कि बीजेपी ये कह रही है कि मोदी सरकार को 12 साल हो गए और उनके विकास को देखते हुए जो इंडिया अलायंस की जो पार्टनर्स है, छोटी पार्टियां, वो लोग अलग अलग गुट होकर हमारे साथ जुड़ना चाहते हैं. जैसे टीएमसी का गुट अलग बनाया जा रहा है. पहले जो 12 साल का विकास का, वैसे महाराष्ट्र में यहाँ पर टाइगर, ऑपरेशन टाइगर की बात हो रही है, एनसीपी की बात हो रही है, उनके सांसद उनके संपर्क में होने की बात हो रही है. आपको क्या लगता है? दो चीजें हैं. एक तो विकास किया है तो उस विकास का चिट्ठा जनता के सामने रखे और वो बकवास स्वरूप में मत रखिए, वो पैरामीटर के साथ रखिए, कुछ तथ्यों के साथ रखिए. तो विकास किया है तो वो रखिए. रही बात अन्य दलों ने आने की, तो अन्य दलों को लेने की बात कब आती है तो भारतीय जनता पार्टी का किरदार जो है वो बिगड़ा हुआ है और भारतीय जनता पार्टी कमजोर है, इसलिए उसको कुछ बाहर से लोग लेना पड़ रहे हैं. तो भारतीय जनता पार्टी दिन ब दिन जो है वो कमजोर होते जा रही है, इसलिए वो अन्य दलों का साथ उनको चाहिए. यूपी शिवसेना के लोग हिंदी शिवसेना में हाँ, तो वो कमजोर है ना. वो आप किसी की पार्टी तोड़ते हो तो आप कमजोर हो, आपको आपकी पार्टी नीचे जा रही है, इसलिए अन्य दलों को आपको जोड़ना पड़ रहा है. आप दूसरी की पार्टी फोड़ते हो, इसका मतलब क्या है कि आप कमजोर हो. नांदेडच्या मोठ्या नेत्यांना भाजप नाना पटोले जी ने इसी तरीके का प्रस्ताव हमारे सामने आया था, इस बारे में भी जिक्र किया है. क्या कुछ महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस में इस बारे में चर्चा हुई है? देखिए, पार्टी जब आलाकमान से इस बारे में राय पूछी जाएगी तो जरूर बताया जाएगा और इसके पहले भी हमारी जो राय पार्टी के भीतर की बात है, हम भीतर उस पर चर्चा करेंगे. सबका समय कहे कि नाना पटोले गए हैं, ऐसी भी चर्चा है कि आपके कामकाज को लेकर कुछ नेताओं की शिकायत है और वो शिकायत को लेकर दिल्ली में वो गए हैं. इसमें कितनी सच्चाई है, क्या आपकी जानकारी है? कल ही
इसके बारे में बात दिल्ली में हुई, हमारे आला कमान ने भी इस पर टिप्पणी की है और इस प्रकार से सभी अफवाहें फैलाने की ये कोशिश है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी का और सभी जो हम ज्वाइंटली जो काम करें इसकी काफी सराहना दिल्ली में हुई है और ऐसी कोई बात नहीं है। साथ ही साथ नेहरू जी के साथ मोदी जी की कंपैरिजन होना ये बहुत गलत बात है। खुद शरद पवार जी ने कहा है। कल अगर हम देखें तो फाउंडेशन डे का प्रोग्राम था, वहां पे उन्होंने बयान दिया। तो सिरे से ये तो हास्यास्पद है और जो सबसे ज्यादा कार्यकाल की बात करती है वो भी फर्जी बता रहे हैं। नेहरू जी का कार्यकाल कितना रहा ये एक बार टटोल के देखने की आवश्यकता है। और नेहरू जी का जो योगदान है, फाउंडर ऑफ द नेशन कहा जाता है, लोकतंत्र गणतंत्र को भारत में जिन्होंने सौगात लगाई, ये उनकी एक प्रतिमा है और उनका ये योगदान है। तो ये गणतंत्र को खत्म करने वाले दोनों का कहीं पर भी उनका कंपैरिजन कतई हो नहीं सकता। थैंक यू। हाईकमान के साथ इस मीटिंग में मर्जर की बात हो सकती है, क्योंकि ममता दीदी को भी ये प्रस्ताव इंडिया अलायंस की बैठक के बाद ये वापस चर्चा हो रही है कि उनके साथ भी मर्जर का एक प्रयोजन हो सकता है। देखो, कुल मिला के ये सारे चर्चों का जो तथ्य है और जो इसका जो निचोड़ है वो ये है कि आने वाले समय में भारतीय जनता पार्टी को टक्कर केवल और केवल कांग्रेस ही दे सकती है। तो कांग्रेस ही इस देश का एकलौता विकल्प है। राहुल गांधी यही एक उम्मीद है और क्रांति कांग्रेस के ही जानिब से हो सकती है। ये मूलतः ये बात है और इस बात को बल मिलने के लिए इस तमाम चीजें की चर्चा चल रही है। थैंक यू। अनिल मोरे जी का जो स्टैंड अप कॉमेडियन है, उनकी विवाद अभी सोशल मीडिया पर शुरू हो रहे। केएम की एक विद्यार्थिनी का भी उस पर जिक्र आ रहा है, साथ ही साथ बिरयानी का भी जिक्र हो रहा है। मुझे इस बारे में पता नहीं।